चला संध्याकाळची 5 वाजलेली होते. चला म्हटलं आता सर्वात पहिले आपण चहा ठेवूया. आता कसं चहा झाल्यानंतर मग आपलं ते रुटीन चालूच होऊन जातं किचनमधलं संध्याकाळचं पण. आता कसं सकाळीच पण लवकर उठायला लागतं मला. 4:30 पावणे 5ला मी उठलेलीच असते तेव्हापासून. मग दिवसभर पण आपले कामं चालूच असतात, कारण कसं काही मिस्टर लवकर जातात त्याच्यामुळे त्यांना टिफिन द्यायलाच लागतो. त्याच्यानंतर मग दिवसभराची कामं झाल्यानंतर थोडासा आराम पण केला, झोपली ती जरा वेळ. चला नंतर आहे ना म्हटलं चला आता पहिले चहा घेऊ. फ्रेश वगैरे झाली मस्त. आणि आता इथे ना चहा ठेवलेला आहे बघू शकता. आणि चहामध्ये मला आहे ना आलं खूप आवडतं. आता चहामध्ये थोडंसं आलं पण किसून घातलेलं आहे. आणि चहा जास्त नाही ठेवायचा, अगदी 3च कप ठेवायचं आहे. आता इथे बघा दुधाची पिशवी ना ती पण फोडून घेते आणि ते दूध आपल्याला गरम करून घ्यायचं, कारण का या दुधाचं मला आहे ना आज दही लावायचं. कारण का उद्या ना आपली आषाढी एकादशी उपवास आहे, त्याच्यामुळे आपल्याला दही हे लागतंच. आणि असं फ्रेश दही असल्यानं छान लागतं. आता इथे बघा चहा पण आपला उकळलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी दूध पण घालून घेतलं. आणि मग नंतर आहे ना मग आपलं चहा झाल्यानंतर आपलं रुटीन चालूच होऊन जातं. मग किचनमधलं काय जेवण बनवायचं वगैरे. तर आज जेवायला ना साधं जेवण बनवायचं आहे. आज खिचडीच बनवायची आहे. चला आता इथे बघा आपलं चहा पण छान उकळलेलं आहे बघू शकता. चला आता आपण गाळून घेऊ. आता इथे ना तिघांसाठी चहा ठेवलेला आहे. चला चहा पण तयार झालेला आहे. चला आता इथे बघा मुलगी वगैरे खाईल असं टोस्ट वगैरे काही, मी काही खात नाही संध्याकाळचे वगैरे, कधी सकाळचे पण नाही खात, मला आवडत नाही चहामध्ये. चला चहा झालेला आहे. त्याच्यानंतर आहे ना कणसं आणल्यात हे बघा. आता बाजारात भरपूर असे कणसं येतात ना हे मक्याचे. तर म्हटलं चला आता ते पण उकडू, उद्याचा उपवास आहे म्हटलं, राहिले का राहून जाती. आणि मुलगी पण आलेली आहे, ती पण खाईल म्हटलं, ती हॉस्टेलला राहते तर. चला आता इथे बघा मी कणसं ना ह्या पद्धतीने वरचं आहे ना असे ते पानं काढून घेतले आणि 2 कणसं आहे ना घेतलेले आहे आणि ते धुवून घेतले. आणि त्याच्यानंतर आहे ना 1 कणसाचे असे 2 तुकडे करून घेतले. चला आता याच्यामध्ये ना कुकरमध्ये ठेवून घेऊ. मध्ये छोटे केले असे म्हणजे छान असे बसतात. पण चला अगदी थोडंसं पाणी घालायचं बरं का, जास्त नाही पाणी घालायचं, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये शिल्लक राहिलंच नाही पाहिजे उकडल्यानंतर. त्याच्यानंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं थोडंसं. आणि चला आता कुकरचं पण झाकण लावू. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा चला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि काय करायचं माहिती का, लगेच असं शिट्टी झाली का लगेच गॅस बंद करायचा आणि कुकर उतरून घ्यायचा. आणि त्याच्यातली शिट्टीची हवा पटकन काढून घ्यायची आणि गरम गरम काढायची. एवढे छान लागतं ना, म्हणजे असे ना सुरकाडल्यासारखी होती नाही. या तुम्ही पण कणसं खायला बघू शकता. आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा हे झाल्यानंतर आहे ना खिचडी वगैरे टाकली. त्याच्यानंतर आहे ना मला लक्ष आलं, चला म्हटलं इथे ना उद्याचा उपवास आहे आणि शेंगदाणे पण संपलेले होते. आता गावावरूनच शेंगा आणत असते मी. चला म्हटलं आता इथे ना शेंगा पण सोलून घेऊ, उद्या खिचडीला वगैरे लागतं.